नमस्कार, मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण विभूतिपादामध्ये कुठल्या कुठल्या सिद्धी प्राप्त होतात, त्या सिद्धी कशाप्रकारे आपल्या ध्येयामध्ये अडचणी ठरू शकतात हे आपण पाहिलेले आहे. तसेच जेव्हा धारणा, ध्यान आणि समाधी यामधून संयम सिद्ध केला जातो तेव्हा विवेक ज्ञान प्राप्त होते, हे सुद्धा आपण पाहिलेले आहे. तर या पुढचा म्हणजे शेवटचा पॉईंट जो आहे, सत्वपुरुषो हो शुद्धी साम्य कैवल्यम. तर म्हणजेच जेव्हा चित्त आत्म्या इतकं शुद्ध होतं तेव्हा कैवल्याची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला माहीत आहे की आत्मा हा अत्यंत शुद्ध असतो, परंतु आत्म्याची जी चेतना आहे ती भौतिक 3 गुणांनी म्हणजे भौतिक जगातली जी प्रकृती आहे तिचे 3 गुण म्हणजे रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण. तर ह्या 3 गुणांनी ती चेतना बद्ध झालेली असते, म्हणजे अशुद्ध झालेली असते. तर आपण पाहतो की सत्वगुण जो आहे तो शुद्ध असतो, परंतु रजगुण आणि तमगुणामध्ये अशुद्ध करणाऱ्या वृत्ती असतात. रजगुणामध्ये भोग घेण्याची आणि क्रोध निर्माण करण्याची वृत्ती असते, तर तमगुणामध्ये निद्रा आणि आळस ह्या वृत्ती असतात. तर आपण पाहतो की जेव्हा चेतना अशुद्ध गुणामध्ये स्थित असते तेव्हा आपण पाहतो की आत्मा जो आहे तो शुद्ध आहे आणि आत्म्याचं लक्षण म्हणजे चेतना आहे, तर तीसुद्धा प्रकाशित असते, परंतु ह्या 3 गुणांनी बद्ध असल्यामुळे ती चेतना अशुद्ध असते. तर जेव्हा ह्या चेतनेमधील तमोगुण आणि रजगुण नाहीसे होतात तेव्हा तीसुद्धा प्रकाशित होते, म्हणजे तिचं खरं स्वरूप आपल्याला दिसतं. आणि आत्म्याचं स्वरूपसुद्धा म्हणजे ती आत्म्या इतकं शुद्ध झालं की कैवल्याची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. तर याचं एक छान उदाहरण देता येईल की आत्मा हा अत्यंत शुद्ध आहे. जसं की आरसा हा शुद्ध घटकाने बनलेला असतो. तर इतर पदार्थ जे आहेत तर सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात, तसंच आरसासुद्धा सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो. परंतु आरसा जर लाल रंगाने बनवलेला असेल, तांबड्या रंगाने बनवलेला असेल किंवा पिवळ्या रंगाने, तर त्याच्यातून पडणारे जे प्रतिबिंब आहे तर त्याच कलरचे म्हणजे पिवळ्या रंगाचे असतील किंवा लाल रंगाचे असतील किंवा तांबड्या रंगाचे असतील. तर हा जो धर्म आहे लाल रंग, पिवळा रंग, तर हे तर त्या प्रतिबिंबावर लादलेलं आहे, नाही का. ॲक्च्युली प्रतिबिंब म्हणजे त्याचं खरं स्वरूप नाही आहे हिरवा असणं, लाल असणं किंवा पिवळा असणं, तर ते आरशामध्ये जे काही कलर आहेत तर ते कलरमुळं ते प्रतिबिंब तसं दिसतं. तसंच आपली चेतना अशुद्ध आहे, तर त्या आत्म्याचं प्रतिबिंब जेव्हा अशुद्धेवरती पडतं म्हणजे चेतनेवरती पडतं, तर तेव्हासुद्धा त्या चेतनाच्या अशुद्धी ह्या आत्म्यावर लादल्या जातात आणि म्हणून आपल्याला असं वाटते की आपला आत्मा अशुद्ध आहे, परंतु तसं नाही आहे. तर जेव्हा आरशामधले हे कलर बाजूला काढले जातात म्हणजे आरशातली ही अशुद्धता नाहीशी केली जाते, तेव्हा त्या आरशातून पडणारे सूर्याचे प्रतिबिंब हे आपल्या ॲज इट इज म्हणजे जसं आहे तसे शुद्ध रूपामध्ये बाहेर पडताना दिसतात. तर तसेच जेव्हा ह्या आपल्या चेतना शुद्ध होतात तेव्हा आत्म्याचं ॲज इट इज स्वरूप आपल्याला दिसतं आणि यालाच कैवल्याची प्राप्ती असं म्हटलेलं आहे. आणि यालाच सत्वपुरुष हो शुद्धी साम्यक कैवल्यम असं म्हटले, म्हणजे चित्त आत्मा इतकं शुद्ध झालं की कैवल्याची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. तर आपण पाहतो की सिद्धी प्राप्त होणं आणि कैवल्य प्राप्ती होणं याचा काही संबंध नाही आहे. उलट कैवल्य प्राप्तीमध्ये सिद्धी ह्या अडथळा ठरू शकतात, कारण आपला योग साधक आपलं ध्येय जे आहे कैवल्य प्राप्ती सोडून तो योगसिद्धीच्या पाठीमागं लागेल, नाही का. तर जर आपण सिद्धीच्या पाठीमागं लागलो तर आपलं मेन ध्येय जे आहे कैवल्य प्राप्ती, तर हे राहून जाईल आणि म्हणून सिद्धी कशाप्रकारे अडथळा आहेत म्हणून त्याचं एक्सप्लेन केलेलं आहे. कारण चेतना शुद्धी म्हणजे एखाद्या गोष्टीवरती जर संयम सिद्ध केला तर त्या गोष्टीचे गुण आपल्यामध्ये येतात, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे, नाही का. तर हे इथपर्यंत ह्या विभूतिपादामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर आज आपला विभूतिपाद इथं संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा पाद जो आहे कैवल्यपाद तो पाहणार आहोत, त्याच्याबद्दल ऐकणार आहोत. तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हरे कृष्ण.